नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावर जो झील. मग कसे आहात? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं. तर मंडळी, आजचा विषय असा आहे की आज आपण हिंजवडीवरून देहू रोडला जाणार आहोत. देहू रोडला संत तुकारामांचं दर्शन घेणार आणि त्यानंतर जाणार आहोत आळंदीला. तर चला संत तुकारामांचं दर्शन घेऊया. प्रवास करत आम्ही पोचलो संत तुकारामांच्या मंदिरात आणि मग तिथे आजूबाजूचा परिसर पाहिला मी. खरंच खूप प्रसन्न होता. सगळ्या माऊली एकत्र होत्या आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर खरंच सुंदर होता. मी संत तुकारामांचं दर्शन घ्यायला मंदिरात गेलो. हे जे आजोबा आहेत, हे आजोबा इतके आतुरतेने माऊलींचं दर्शन घेण्यासाठी उभे होते की त्यांची एनर्जी बघून मला राहवलंच नाही. म्हटलं आम्ही या वयात काय करतोय. खरंच ह्या आजोबांनी मला एक वेगळी एनर्जी दिली. मग आम्ही आधी विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेलो. तिथे विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो संत तुकारामांच्या शिळा मंदिरात. तुकाराम माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या अभंग गाथा मी बघायला गेलो होतो. त्या एका काचेच्या पेटीत ठेवल्या होत्या. गाथा पाहिल्यानंतर संत तुकाराम महाराजांची जगातली सर्वात मोठी पगडी ती तिथे ठेवली होती. ती पाहिली. खरंच खूप मोठी होती. आणि त्यानंतर पसायदानाचं पठण केलं. मंदिरातल्या सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेतल्यानंतर मग मी इंद्रायणी नदीच्या घाटात गेलो. इंद्रायणी नदीचा घाट खूप प्रसन्न करणारा होता. त्यानंतर मंदिराचा परिसर फिरत असताना मला दिसलं एक मंदिर, देहूच्या चिंतामणीचं. मग देहूच्या चिंतामणीचं मी दर्शन घेतलं. मग मी आलो इंद्रायणी वडापाव आणि मिसळमध्ये. दर्शन घेतल्यानंतर मी आता थोडेसे छान आहेत. आधी घरचे पोहेच नव्हते. चला आळंदीला जाऊया. संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घ्या. बाईकने प्रवास करून मी देहूवरून आळंदीला
संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घ्यायला पोचलो. मंदिराच्या आत गेल्यानंतर मी दर्शन बारी कुठे आहे ते बघत होतो. तर मला एका माऊलीने सांगितलं, ओ माऊली, ही बघा समाधी दर्शन बारीची रांग. मग मी दर्शन बारीच्या रांगेत गेलो आणि तिथे रांगेत असताना माऊलींचा उत्साह बघून मला काही रावलं नाही. मग मी चालू केलं, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. त्यानंतर सगळ्यांनी जोरदार जय म्हटले आणि ह्या जयचा उत्साह इतका होता की ही रांग एवढी मोठी आहे हे मला कधी जाणवलंच नाही. त्यानंतर मला फोटोत संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं आणि माझा उत्साह आणखी वाढला. मग याच लाईनीत मी आणखी चालत राहिलो आणि माऊलींचा गजर होत होता तो ऐकत राहिलो. ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर इथे काही माऊली फुगड्या घालत होते आणि आयुष्याचा आनंद घेत होते. त्या माऊलींचा फुगडी घालतानाचा आनंद बघून मी म्हटलं, आयुष्यात आपण शांत क्षणभर थांबायला हवं. मग मी या घाटावर बसलो आणि निवांत आयुष्याचा आनंद घेतला. काय मग माऊली, कसं वाटलं संत ज्ञानेश्वरांचं आणि संत तुकारामांचं दर्शन? आवडलं ना? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठल्या चॅनलला? घाटावरचो झी. मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.